Okay, so today we will discuss about conjugate beam method. ठीक आहे, कॉन्जुगेट बीम मेथड जे आहे हे स्लोप आणि डिफ्लेक्शन हे काढण्यासाठी यूज केली जाते. डिफ्लेक्शन ऑफ बीम्स एक चॅप्टर आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, त्यातली एक वन ऑफ द मेथड्स आहे जी वाईडली यूज होते कोणत्याही एक्झाम्समध्ये कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व करायसाठी. ओके, सो ही मेथड खूप इम्पॉर्टंट आहे आणि सो लेट्स स्टार्ट विथ द इंट्रोडक्शन पार्ट. So this method is used to find out slope, that is theta, and deflection, that is delta of the beams. Okay, now the second point is it is a fast method to solve the complex problems. जसं आपण बघू आता सॉल्व करून तर आपल्याला कळेल की ही जी मेथड आहे ती रिमेनिंग मेथड पेक्षा इट गिव्स द आन्सर्स व्हेरी फास्ट अँड ऑल्सो ऑफ कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स जे आपण नॉर्मल मेथड्सनी जर सॉल्व करायला बसलो थोडं जास्त वेळ लागेल. फाईन. So let's come to the conceptual part. Let's understand the concept, then steps, and then we'll solve one problem of previous year MPSC. So the concept says we have two theorems here. First we have to convert the real beam into the conjugate beam. Let's say की जसा हा प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेम मध्ये बीम दिलेली आहे आपल्याला जी at point A फिक्स आहे आणि at point B it is free. So now this real beam we have to convert into conjugate beam. आता conjugate beam मध्ये कसं कन्वर्ट करायचं आपण पुढच्या स्टेप मध्ये बघू. जस्ट अज्यूम at this stage की we have converted this into conjugate beam. ओके, तर आता हे AB जे आहे आपली रियल बीम कशी झालेली आहे, दिस इज द conjugate beam. आता in this conjugate beam if you find out the shear force at A, या बीम मध्ये जर शियर फोर्स ॲट ए काढला आपण देन व्हॉट वी विल गेट द स्लोप ॲट पॉइंट ए इन द रियल बीम. सिमिलरली इफ यू वांट टू फाइंड आउट द डेल्टा ॲट पॉइंट ए, डेल्टा ॲट पॉइंट ए म्हणजे डिफ्लेक्शन ॲट पॉइंट ए जर काढायचं असेल आपल्याला, सो व्हॉट वी विल हॅव टू कॅल्क्युलेट द बेंडिंग मोमेंट ॲट पॉइंट ए. इज इट क्लिअर? बघा हीच एक जे आहे हीच गोष्ट मी इथे टॅब्युलर फॉर्म मध्ये केलेली आहे. सो इफ यू वांट टू इलॅबोरेट इट इज द थेरम वन सेज स्लोप थीटा ॲट अ पॉइंट इन रियल बीम इज इक्वल टू शियर फोर्स ॲट द सेम पॉइंट इन कॉन्जुगेट बीम. म्हणजे कोणत्याही पॉइंट मध्ये रियल बीम मध्ये जर आपल्याला स्लोप काढायचा असेल तर त्याच पॉइंटला कॉन्जुगेट बीम मध्ये शियर फोर्स काढायचा. ओके, सिमिलरली फॉर डिफ्लेक्शन we will have to find out the bending moment. Okay, so let's start with the stepwise procedure. So the steps to solve the problem are, this is a method ahe, this method completely I have summarized into 4 simple steps. So we'll follow this 4 steps to get the answer. So step 1 is draw the bending moment diagram and M by EI diagram. We'll see that. Step 2 is conversion of real beam into conjugate beam. Okay, so this table of conversion of real beam into conjugate beam, this you should know. बघा हा टेबल दिसायला तुम्हाला थोडा वाटत असेल कॉम्प्लेक्स आहे, पण या पूर्ण याच्यातून तुम्हाला फक्त या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. बाकी कोणतेही सपोर्ट्स असले, ठीक आहे, जर हिंज सपोर्ट असला, रोलर सपोर्ट असला किंवा स्लाइडर जरी असेल, हॉरिझॉन्टल स्लाइडर किंवा व्हर्टिकल स्लाइडर, सो इट रिमेन्स सेम. रियल बीम मध्ये जे असेल तेच कॉन्जुगेट बीम मध्ये राहील. If you take an example of simply supported beam, okay, simply supported beam जे घेतला आपण example, if let's say this is a real beam, जर मला conjugate beam काढायचं असेल तर this will get converted into conjugate beam, then both the support will be same. That means जे beam आपली real beam आहे same will be the conjugate beam. Why? Because hinge remains hinge and roller remains roller. Okay, so similarly other cases साठी पण only thing that you have to remember is this fixed support. So this is a very important thing to remember in this whole table of conjugate beam. If you are given a cantilever beam, okay, a cantilever beam दिली असेल which is a real beam, if you want to convert it into conjugate beam, so how we have to convert it? कसं कन्वर्ट करायचं? Whatever the fixed support is there, त्या फिक्स सपोर्टला फ्री सपोर्ट मध्ये कन्वर्ट करायचं. कसं लक्षात ठेवायचं? फिक्स बिकम्स फ्री, फ्री बिकम्स फिक्स. So here
this is a fixed support, it will get converted into free support. So इथे फ्री झालं हे आणि जे फ्री आहे this free will becomes fixed. Okay, so that is the conjugate beam of this real beam. Fine, so this is the step number 2. Now in step number 3 we have to take the M by EI diagram as the load on conjugate beam. We will see by doing that example how to do it, and then the last step is using these two theorems we have to find out the slope and deflection at the required points. So these are the sign conventions which are given here. That is, if M by EI diagram is positive, loading is in upward direction, and similarly if it is negative, then loading is in downward direction. So we will use these conventions while solving the problems. Basically most of the problems that comes in exam from this deflection topic, ते जे असतात ते स्टँडर्ड केसेसवरच असतात किंवा स्टँडर्ड केसेसचं अप्लिकेशन असतं. ओके, सो आपण काय करू आता की आय हॅव गिवन हियर वन स्टँडर्ड फॉर्म्युला फॉर दिस स्टँडर्ड केस. यू कॅन सी अ फिक्स्ड बीम इज देअर, ओके, अ कॅन्टिलिव्हर बीम इज देअर अँड अ मोमेंट m is acting. So if this is the case which is there, then you should know directly what is the slope and deflection at point B. So these are the values which are the standard values that you should know. We will take the same problem and we will derive these two values by using the conjugate beam method. Okay, so starting with the steps, that is step number 1. So what step number 1 says, draw the bending moment diagram and M by EI diagram. So we will draw the bending moment diagram of the given beam. So this is our beam, this is the moment which is acting, EI is the flexural rigidity and L is the length. So by using the bending moment principle, so we can draw here the bending moment diagram as the bending moment or the moment is same across the beam, no other forces are acting, so it will be constant throughout the beam. How to decide whether the bending moment is positive or negative? By using the basic sign conventions. तुम्ही याला असे लक्षात ठेवू शकता की if it is like this, so it is, you can see it is a smiling curve. So smiling curve means positive energy. Okay, so smiling curve, positive energy, that means it is sagging. That means if any beam is there like this, if due to some application of forces or movements the deflected shape becomes like this. आता असा deflected shape कसा होणार? जर इथून असा काही फोर्स ऍक्ट होत आहे आणि इथून पण एक वर फोर्स ऍक्ट होत आहे, म्हणजे दोन्हीकडून वर फोर्स ऍक्ट होत आहे, त्याने काय होणार, ते बीमचं डिफ्लेक्टेड शेप जो आहे तो असा होणार. असा शेप झाला म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, इट इज स्माइलिंग कर्व. ओके, यू कॅन सी दिस इज अ स्माइलिंग फेस. स्माइलिंग फेस मीन्स सॅगिंग, पॉझिटिव्ह. ओके, सो यूज दिस सेम प्रिन्सिपल हियर. यू कॅन सी की या बीमला हा मुवमेंट जो आहे तो इट इज गेटिंग पुश्ड डाउनवर्ड्स, सो इट विल बिकम लाइक दिस. So this is an example of a hogging curve, that is negative. Okay, so this will be the negative. Now this is our movement diagram and the value of movement is m here. Now what will be the m by EI diagram? M by EI diagram is nothing but whatever the movement is there, that movement we have to divide by the EI value. जे पण मुवमेंट येणार आपलं बेंडिंग मुवमेंट डायग्राम मध्ये त्याला EI ने जर डिवाइड केला आपण तर आपल्याला m by EI डायग्राम भेटतो. So this is our M by EI diagram. Now let's go to the step 2. So step 2 is convert real beam into conjugate beam. तर या टेबलचा यूज करून आपण whatever is our real beam, तर या केस मध्ये this is our real beam, we have converted this into the conjugate beam. कसं करायचं, fixed becomes free, free becomes fixed. So this is our conjugate beam. बाकी सगळं सेम राहतं याच्यामध्ये. ओके, length, EI, everything is constant here. Now coming to the third step. So third step मध्ये काय म्हटलेलं आहे की take the M by EI diagram as the load on conjugate beam. म्हणजे जो पण आपला M by EI डायग्राम आलेला आहे, आता या केस मध्ये रेक्टँगल आलेला आहे, या रेक्टँगलला ॲज अ लोड कन्सिडर करा कॉन्जुगेट बीम वर. तर आपण पहिले कॉन्जुगेट बीम काढू. सो दिस इज अवर कॉन्जुगेट बीम. ओके, सो दिस इज पॉइंट A, B and this is the length L. Now whatever is the M by EI diagram, this should be the loading on the
conjugate beam. Okay, now how to decide what is the direction of load? By using the first sign convention. You can see if m by ei is negative, loading is in downward direction. So you can see as this is negative, हे negative असल्यामुळे जे m by ei diagram आहे, whatever the loading is there, that will be in downward direction. तर आता हे कशाचं केस झालं? It is a case of UDL and this is a cantilever beam. Okay, so now by using our theorems in our step 4, we will find out the values of theta a, theta b, delta a and delta b. तर आता मला theta a काढायचा आहे रियल बीम मध्ये. theta a काढायचा आहे रियल बीम मध्ये. तर यासाठी मला काय काढावं लागेल? शियर फोर्स इन कॉन्जुगेट बीम. आपली ही जी आहे हे कॉन्जुगेट बीम आहे. याच्यामध्ये शियर फोर्स ॲट ए जर काढला मी, तर मला व्हॅल्यू भेटून जाईल थीटा ए ची. शियर फोर्स ॲट ए ची व्हॅल्यू किती आहे? इज अ फ्री सपोर्ट. सो व्हॉट इज द शियर फोर्स हियर? 0. दिस मीन्स थीटा ए इज 0. Okay, simple. Similarly, if you want to find out theta b, म्हणजे b वर किती स्लोप आहे तो काढायचा आहे आपल्याला रियल बीम मध्ये. तर मला काय करावं लागेल? शियर फोर्स काढावा लागेल कॉन्जुगेट बीम मध्ये. तर ॲट पॉइंट बी आय हॅव टू फाइंड आउट द शियर फोर्स. शियर फोर्स ॲट बी. शियर फोर्स ॲट बी म्हणजे इथे जे रिॲक्शन आहे ते रिॲक्शन आपल्याला काढावं लागेल. त्या रिॲक्शनची व्हॅल्यू काढण्यासाठी वी विल हॅव टू टेक द व्हॅल्यू ऑफ दिस होल UDL. तर याची व्हॅल्यू किती आहे? m by ei आणि लेंथ किती आहे? L. सो व्हॉट इज द टोटल फोर्स दॅट इज ॲक्टिंग ऑन द लेफ्ट हँड साइड? दॅट विल बी इक्वल टू m by ei. ओके, m by ei into the length L. So that is ml by ei. So theta b is equal to ml divided by ei. Now coming to the next one, that is delta a. डेल्टा ए जर मला काढायचं असेल म्हणजे डिफ्लेक्शन ॲट ए इन द रियल बीम जर मला काढायचं असेल, तर मला काय काढावं लागेल? बेंडिंग मोमेंट ॲट पॉइंट ए इन कॉन्जुगेट बीम. म्हणजे जर मी पॉइंट ए मध्ये या बीम मध्ये जर मी बेंडिंग मोमेंट काढला तर मला डेल्टा ए भेटून जाईल. तर आता डेल्टा ए काढायचं आहे म्हणजे बेंडिंग मोमेंट ॲट पॉइंट ए. पॉइंट ए जो आहे या कॉन्जुगेट बीम मध्ये हा फ्री आहे, फ्री सपोर्ट आहे. फ्री सपोर्ट असल्यामुळे व्हॉट विल बी द बेंडिंग मोमेंट? 0. So this is 0. This means delta A is 0. Now the last thing that we have to find out is delta B. Okay. So delta B, deflection at real beam is equal to bending moment in conjugate beam. So delta B जर मला काढायचं असेल रियल बीम मध्ये, तर मला काढावं लागेल बेंडिंग मोमेंट ॲट पॉइंट B इन दिस कॉन्जुगेट बीम. आता मला पॉइंट B वर किती मुवमेंट ॲक्ट होत आहे मला तो काढायचा आहे. जे पण मुवमेंटची व्हॅल्यू राहील दॅट विल बी द डेल्टा बी व्हॅल्यू. सो हाऊ टू फाइंड आउट द मुवमेंट? फोर्स इनटू व्हॉटएव्हर इज द डिस्टन्स. द टोटल फोर्स दॅट इज ॲक्टिंग हियर ॲट द सेंटर विल बी इक्वल टू ml by ei. ओके, ml divided by ei. and what is the distance? It is l by 2. टोटल l आहे, सेंटर मध्ये ॲक्ट होत आहे तर l by 2. तर याला जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला भेटेल ml स्क्वेअर बाय 2ei. ओके, सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा बी, दॅट इज ml स्क्वेअर बाय 2ei. ओके, सो नाउ व्हाट वी विल डू, वी विल जस्ट कंपेयर हियर इन दिस सेम केस बाय द स्टैंडर्ड फॉर्मूला. यू कैन सी व्हाट इज द वैल्यू ऑफ डेल्टा बी, थीटा बी. व्हाट इज द वैल्यू ऑफ थीटा बी? Theta b is equal to ml divided by ei. Okay, ml divided by ei. That means it is correct. Similarly, delta b. What is the value of delta b? ml square by 2ei. ml square by 2ei. Okay. So this is how we can calculate the slope and deflection of any beam by using the conjugate beam method. Fine. Thank you.